व्यवहारात ज्याच्या घरी गेल्याच्या नंतर पुढच्याला म्हणावा मला आज 5,000 रुपये पाहिजे आणि त्याच्याकडे नसावा, तो एकच म्हणतो अगं चहा करा बरं, मी 2 मिनिटात येतो. त्याच्याकडे 3,000 होते, त्यानं शेजाऱ्याकून 2,000 आणले आणि याला 5,000 दिले. याच्यावर लक्षात येते नसताना पुढच्यानं दिले, याचं वजन मोठं आहे, पुढच्याचं वजन मोठं आहे. तसा स्वामींचा भक्तीतला अधिकार मोठा आहे. कोणाच्या घरी न जाता इथं सरळ आणून वर्गणी देतात. किती मोठं नाविन्य आहे. जपाराजो ग्रामस्थ मंडळीला विनंती करतो, पायाला स्पर्श करून विनंती करतो. स्वामींच्या समाधीत भगवान शिवशंकर आहेत, स्वामीच्या समाधीत पांडुरंग आहेत, स्वामीच्या समाधीत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहेत, स्वामीच्या समाधीत जगदंबा आहे, स्वामीच्या समाधीत गणपती बाप्पा आहे. तुम्ही ज्या ज्या देवाचं अंतकरणात स्मरण करताल ते स्मरण तुम्ही स्वामींच्या समाधीवर डोकं ठेवलं की पूर्ण देवांची कृपा तुमच्याकडे होईल. एवढी मोठी योग्यता, एवढी मोठी पात्रता स्वामींच्या जीवनात आहे. आटोपलं ते सर्व. लग्नाचं स्नान चालू होतं. जगदंबेचं दर्शन घेऊन यायचं निमित्त केलं आणि जातच होती. वैदर्भ देशातली लोक जात होती, तिथली लोक त्या जगदंबेचं दर्शन घेण्याकरता जात होती. आवर्जून जगदंबेचं दर्शन घेतलं पाहिजे. पण कोण्या एके दिवशी बोलून गेलो, ज्या जगदंबेला बोकड आवडत नाही, ज्या जगदंबेला मेंढी आवडत नाही, ज्या जगदंबेला पांढरे लिंब आवडत नाहीत. पांढरे लिंब कळाली ना, अशा जगदंबेचं दर्शन घ्यायचंय. तुम्हाला एक माहित आहे का, राजा परीक्षिती ज्या ठिकाणी सर्पदंशाने इहलोकातली यात्रा संपलती, राजा परीक्षितीचं शरीर ज्या ठिकाणी दग्ध झालं तिथे काही अंतरावर एका देवीचं मंदिर होतं. त्या देवीचं नाव होतं रुद्री नावाची देवता. रुद्री नावाची देवता होती. त्या रुद्री नावाच्या देवतेनं राक्षस दिसल्याबरोबर पायाखाली दाबायचा. रुद्र स्थितीतलं भगवान शिवशंकराच्या अधिष्ठित आविष्कारातली देवी रुद्री. अशा काही देवता येतात. आणि छोटं मोठं कुठे एखादं संस्थान असेल, तिथं बली द्यायची पद्धत असेल तर गावातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांनी एकत्रित यायचं आणि बली द्यायची प्रथा बंद करायची. ज्यानं त्याच्यात योगदान दिलं असेल त्याला पुण्य मिळेल. हो, मला सांगा, आपल्याला सुख मिळण्यासाठी दुसऱ्या जीवाची हत्या केल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त तरी कसं होईल? असं कुठल्या शास्त्रात आहे, कुठल्या पुराणात आहे? कधी वेदाने सांगितलंय असं? कधी ऋषीमुनींनी सांगितलंय असं? आणि ज्यांनी सांगितलंय त्यांना अकलीचे कांदे नाहीत. म्हणे अमक्या देवीला बोकड कापल्याच्या नंतर आपल्याला पोरग होत असते. म्हणजे शेळीचं पोरग मारल्यावर आपल्याला पोरग होत असते. माझं मत आहे, एक जण म्हणला महाराज आमच्या भाचीला मुलगा झाला पिराला बोकड्या कापल्यावर. म्हणलं जर तुला कापलं असतं तर भाचीला 5 पोरं झाली असते पांडवासारखी, पण तुला कापायला पाहिजे होतं, मामाच कापायला पाहिजे होता, म्हणजे भाचीला 5 मुलं झाले असते. वाघ कापण्याची हिंमत आहे का? बिबट्या कापायची हिंमत आहे का? शिव कापायची हिंमत आहे का? आणि जरी हिमतीनं धरून चोपून कापला, घरी ठेवीन का शासन तुम्हाला? ईदभर चड्डीवर बिना कशाच्या. कसा नसतो त्या चड्डीला ती फाशी घेईन म्हणून. मी काय गेलो नाही, पण ऐकतो, लोकांच्या टीव्हीत पाहतो ना. आपल्याकडे टीव्ही पण नाही मोठा, लोकांकडे बघण्यात येतं ते आखुड्या चड्ड्या त्या बनेली, त्याच्यावर नंबर मागून पाठी मागून. जेवायला ते घंटी वाजली की ताट घेऊन जाते, ते खिडकीतून टाकते. म्हणजे एक तर कापायची हिंमत नाही, कापलं तर शासन घरी ठेवत नाही. आणि विनाकारण त्या झाडाचा पाला खाणाऱ्या बोकड्याला कापिता त्याला अक्कल न पाकल, ज्याला तिसऱ्या दिवशी स्वतःची बहीण कळत नाही. इतका बोकड्या हरामखोरन त्याला कापल्यावर आपले लेकर होत असतात का? अनिष्ट प्रथा बंद करत जा. आपण सनातन संस्कृतीतले माणसं आहोत, आपण वैदिक संस्कृतीतले माणसं आहोत, आपण वारकरी संप्रदायातली माणसं आहोत. शास्त्रवेद पुराण ऋषी मुनी यांच्या परंपरेनं चालणारी माणसं आहोत आपण.
माझं मते एखाद्याला जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी बोकडाचं निमित्त करते. माझं मते तू खान बंदा बोकड्या का खोऱ्या सगट खा, त्याची शिंग पण खाय, पण देवाला कशा करता बदनाम करायचं? देवाला बदनाम करून जर एखादा मांसाहार करीत असेल तर बेट्या वरी पुसणार आहे, तुला लक्षात ठेव. इतका डोळे झाकू नकोस, त्याला सर्व काही दिसतंय. एवढी मोठी शक्ती त्या विटेवरच्या मालकाकडे आहे. चला जगदंबेची पूजा केली. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. 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 तू आदि माया जगदंबा 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 भवानी कुलस्वामिनी. सद्गुरु ब्रह्मीभूत चैतन्य स्वामी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि बघा जगदंबेची खना नारळानं ओटी भरली. मावल्यांनो, देवीला खण नारळ चुडेदान वंटीचं सामान, फार काही झालं तर विडा पानाचा, अशी काही नैवेद्य असतात जगदंबेला. एखादं फळ असेल, काही पण नैवेद्य नाही ठेवायचे. अघोरी प्रथेला आपल्याकडे किंमत नाही. पुराणामध्ये अघोरी प्रथा करणारी राक्षस होती. तुम्हाला एक माहित आहे, ज्या वेळेला इंद्राला एक विजयी रथ प्राप्त करायचा होता त्यावेळेला इंद्रजिताने एक अघोरी यज्ञ केला. आणि ही अघोरी जेवढी प्रथा आहे का तेवढी राक्षसांची. आणि राक्षसांच्या गळ्यामध्ये तुळशीची कंठी नसती, म्हणून त्यांना अघोरी प्रथा करण्याची पद्धत असती. आपण तुळशीच्या कंठीतले माणसं आहोत. आपल्याकडे जिवंतपणी जरी नाही तुळशीची कंठी घातली तरी मेल्यावर का होत नाही, त्याच्या तोंडात कोचित येत. मला असं वाटतंय नाही कोचलं पाहिजे, कोंबड्याचे पंख कोचले पाहिजे. कोंबड्याचे असे एवढे एवढे पंख आणायचे इकडे तिकडे उचलून आणि अशी कोचायची त्याच्या तोंडात. कशाला तुळशीला अपवित्र करायचं? म्हणून आपण वैष्णव आहोत, सनातन आहोत. आपल्याकडे त्या प्रथा नाहीत. चला, पूजा आटपल्याच्या नंतर हातातलं पात्र खाली पडलं. त्या पात्रातलं हळदी कुंकू काय साहित्य असेल बऱ्यापैकी ज्या करवल्या होत्या, नवरी सोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्या डोळ्यात गेलं. एकच सावध होती, ती फक्त सुजया. आणि सुजयेनं रुक्मिणीच्या दंडाला धरला आणि बाहेर आणलं. बाहेर एक रथ होता, त्या रथामध्ये प्रवेश केला आणि रथात पदार्पण केल्याबरोबर सुजयेने नमस्कार केला. जगदानंद कंद जगतपतये, सांभाळ मैत्रिणीला, सांभाळ मैत्रिणीला. वाक्य लक्षात ठेवा. सीताई साहेबांचं दिव्य झाल्याच्या नंतर त्रिजटा ज्या वेळेला सीताई साहेब विमानात बसल्या त्यावेळेला प्रभूला प्रणाम केला. प्रभू सांभाळा मैत्रिणीला. डोळ्यातून पाणी आलं. सीतेने विचारलं का रडते? काही नाही ग, पुन्हा कधी भेटशील. त्रिजटा आऊजाऊ बोलत नव्हत्या, मैत्रीण होती ती. कधी भेटशील ग? सीतेने वरदान दिलं, पुढच्या अवतारात पण सोबतच राहशील. म्हणून प्रधान कन्या म्हणून जन्माला आली. या अवतारात जसं मला मालकासोबत वाट लावलं,
पुढच्या अवतारात सुद्धा माझे आई बाबा नसतील, वाटे लावायला तूच असतील. एकट्या त्रिजटेनं सुजयनं वाट लावलं. रथ निघाला. रुक्मरथ नावाचा भाऊ होता. या भावानं पाहिलं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने रुक्मिणीचं हरण केलं. तो घरी पळत आला आणि शिशुपाळाचं स्नान चालू होतं चौरंगावर. तो मागून गेला, चौरंग पालथा केला. काय आंघोळ करता भाऊजी, गेली नवरी. म्हणून आजही नवरदेवाचा चौरंग आंघोळ करताना पालथा करायची पद्धत आहे. बाजेला सुम नसताना त्याच्यावर अंथरून टाकतात, त्याच्यावर बसितेत, त्याच्या सोबत त्याला तिकटाच्या करंजा देतात, मिरच्या वगैरे घालून करंजा देतात. म्हणजे ही चेष्टा करण्याची पद्धत शिशुपाळापासून चालत आली, त्याच्या अगोदर नव्हती. रुक्मरथ आई बाबांना सांगितलं. आई बाबा, ताईच्या मनात होतं ते झालं. रुक्म्या नालायक होता, ज्येष्ठ पुत्र होता. रुक्मी ज्येष्ठ पुत्र वडील त्याशी पुसने, कुर्याद्वयोर मंगलम वधूवरे सावधान. बाप्पा इथं बसा, पाय सोडून बसता येते तुम्हाला. इथे या, इथं बसा, इथं बसा, बसता येते. तिथं पायरी आहे, पाय सोडून. त्यांचा गुडघा दुखतोय. मी इतका लहान असताना कंबर मोड आहे. तुमचं वय किती आहे? आणि मग रुक्मिणी आई साहेबांचं हरण केलं. एकाच वेळेला पूर्ण लग्न लावायचे आपल्याला. बसा तिथेच बसा, असं पाय सोडून बसता येते. रुक्मी आणि शिशुपाळ निघाले. युद्ध झालं. रुक्मीला मारणार तेवढ्या अवकाशात आईसाहेबांनी देवाच्या पुढे पदर पसरला. देवा, माझ्या लग्नात माझ्या भावाला मारू नका. म्हणून त्याचे अर्ध खांड मिशा केल्या आणि त्याला काटून दिलं. याचाही अवमान केला. भोजकट नावाचं नगर निर्माण केलं. कारण त्यानं सांगितलं मी घरी परत जाणार नाही, म्हणून तो तिथं राहिला. इथे रुक्मिणी आईसाहेबांना आपलंसं केलं. त्याच्यानंतर भगवंताची लग्न 16,107 झाली. नंतर आईसाहेबाला धरून 8. चतुर्दशी नावाची एक तिथी आहे. या चतुर्दशीच्या दिवशी भौमासूर नावाच्या राक्षसाच्या नगरीमध्ये पंढरीतले मालक गेले आणि त्या भौमासुराचा शेवट केला. त्या चतुर्दशीला आपल्या 12 सणापैकी अनन्य साधारण महत्व असलेल्या सणाला नरक चतुर्दशी म्हणतात. या दिवशी तांदळे महाराज भौमासूर मारला, म्हणून सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायची पद्धत त्या दिवशी आहे. दीपावलीतला दुसऱ्या दिवसाचा सण. दीपावलीतला पहिला सण आहे धनत्रयोदशी. नरक चतुर्दशी, अमावस्या लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. हा 5 दिवसाचा सण आहे. 5 दिव्याची आरास करण्याची पद्धत आहे. एरवी दिव्याला कोणीकडे तोंड असावा याचा नियम आहे, पण दीपावलीच्या दिवशी कोणीकडे दिव्याचे तोंड करून लावता येत असतात, कारण यमाला दीपदान देत असतात. काळाची मृथा नावाची बहीण होती, तिनं सांगितलं माझ्या घरातले तरुण माणसं मारू नकोस. त्यानं सांगितलं मग मला दीपदान पाहिजे. म्हणून ज्या घरामध्ये जास्तीत जास्त देवाला दिवा दिला जातो त्या घरामध्ये यमाची कृपा होत असते आणि तारुण्य दशेत शक्यतो आघात टळत असतो. केस पिकल्याशिवाय माणसं जात नाही, असा पुराणाचा सिद्धांत आहे. मी काही देव नाही, मी काही साधू नाही. एखाद्या वेळेस तुमच्यापेक्षाही साधा, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे, श्रीमंतीनं मोठे, वयानं मोठे असल्यामुळे विचारानं सुद्धा मोठे आहात. पुढे बसलेल्या बऱ्यापैकी लोकांच्या वयापेक्षा माझं मग कमी वय आहे. पण मी जे सांगतोय ते पुराण पाहून सांगतोय, ते काय माझं लिखित नाही. फार विस्तृत जटापिंगड झालेल्या, वय झालेलं, कृषी शरीर झालेलं, मुक्त केल्या.
कुठं जावं रे देवा? भौमासुरानं कितीतरी पत्न्या केल्या, ह्या अशा मुली होत्या. आमच्या वडिलांनी केलेल्या पुण्याच्या प्रदानाने आम्ही शाप दिल्याच्या नंतर जळून जाशील म्हणून बंदिस्त केलत्या. भगवंतानी कृपादृष्ट कटाक्षानं निहाळल्याबरोबर अत्यंत तरुण झाल्या. ह्याही 16,100. लक्ष्मी आई साहेब 16,101. किती राहिल्या आता? 7. त्याच्यातल्या एकीचं चरित्र सांगतो, दोघीचं सांगतो. बाकीचं फार विस्तारपूर्वक आहे, क्षमा असावी, वेळ फार अपुरा आहे. तुम्हालाही फार नियम आहे, तुमचाही जागर आहे. आजचा म्हणजे जागराचा दिवस आहे, एवढं मोठं नियोजन करायचंय. 25 क्विंटलची नुकती तयार झाली. काल 22 पोतेची झाली, आज 3 पोते. नुकती काढायला ते चाचा. मला वाटलं कस काय इथं फिरायला. ते म्हणले मैत बनाता बोले, आपके पास कोई हो तो बोलो बोले. मुस्लिम समाजाचा माणूस 25 क्विंटलची नुकती काढायला. मुस्लिम समाजाचा माणूस सद्गुरु चैतन्य स्वामींच्या प्रसादाची नुकती 25 क्विंटलची. त्या मुस्लिमानं काय भेटला तो माणूस. तुमचं गाव बऱ्यापैकी, तुमच्या इथले कारसेवक मुस्लिमच होते ना? हो, भेटले मला त्या दिवशी रामकाकांकडे, ते भेटले. हा संप्रदाय इतका गोड आहे. या संप्रदायात कुठल्याही जातीचा द्वेष केला नाही, वाईट माणसांचा द्वेष केला. चांगला कोण्याही जातीत असला तर स्वीकारला. कबीर मोमीन लतिपा मुसलमान शेना नाविजान विष्णुदास स्वीकार. आपल्याकडे का वाईट माणसं नाही. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. मला सोपा सोपा निर्णय कळतो. विश्वात आतापर्यंत अशी एकही जात जन्माला आली नाही की त्या जातीतले लोक मद्यपान करीत नाहीत. तांदळे महाराज भेटले पाहिला अशी माणसं. अशी एखादी जात पाहायला भेटली का त्या जातीत माणसं वाईट वागत नाहीत. प्रत्येक जातीत माणसं चांगले आणि प्रत्येक जातीत माणसं वाईट. खानदेश मध्ये जामदे नावाचं गाव आहे. अखंड त्या गावामध्ये पूर्ण पारधी समाजाचा शिकार करणारा समाज आहे. आणि त्या समाजाला आध्यात्मिक वळण लावलं कृष्णाजी महाराज जायखेडकर. हजारानं पारधी समाजाची माणसं माळकरी केली. आठवलं म्हणून सांगतोय, विषांतर व्हायले तरी पण सांगतोय. त्या पारधी समाजातल्या 6 पोरासारखी वारी गिरगावकर मेला तरी करू शकत नाही. त्यांचे 16 दिवस देवाला आहे, 14 दिवस संसाराला आहेत. गेल्या 5 वर्षापासून 16 दिवस पांडुरंगा करता आणि 14 दिवस संसार करता. ते काय फार श्रीमंत नाही. म्हणजे खानदेश मधलं जामदे तर पंढरपूर पायी जाते. 450 किलोमीटर पायी जायचं. जाताना एसटीचा प्रवास, रेल्वेचा प्रवास, जे भेटेल त्या वाहनाचा प्रवास. ते काय फारशी श्रीमंत नाही. दर महिन्याला 16 दिवस पांडुरंगाला. मी पाहिलं कार्तिकी वारीत तर त्यांच्या पायाचे असे बारीक बारीक खवले तुटू लागले. साधे कपडे घातलेले, त्यांना काही धोतर नाहीत, काय नाही, बिचारे साधे. पण गळ्यात तुळशीची माळ, पाठीवर 2 कपड्याचं वाचकं, एक अंतरायचं चवाळ छोटस, पांघरायची एक शाल. आणि जे गाव लागल तिथं मधुकरी मागायची, मंदिरात बसून खायची, पाणी प्यायचं, निघाली पुढे. तुमच्या जिल्ह्यात माणूस आहे का असा? जिल्ह्यात 16 दिवस देवाला आणि 14 दिवस संसाराला देणार. ब्रह्मचारी देईल, संन्यासी देईल. 5-5, 4-4 एकर जमीन आहेत त्यांना. त्या दिवसपासून लक्षात आलं बाळूच्या की विश्वात एकाही जातीमध्ये वाईट माणसं नाहीत. शबरी भिल्लाच्या कुळात जन्माला आली नो, लावरं चित्र सजे धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आली. एकाही जातीत माणसं वाईट नाहीत.
आणि अशी एकही जात नाही की त्या जातीतले 100% चांगले आहेत. प्रत्येक जातीत भ्रष्ट लोक आहेत आणि प्रत्येक जातीत सात्विक लोक आहेत. मला वाटते जाती आपल्या पोरापोराचे लग्न करण्यापुरत्या बघावा. व्यवहाराकरता काय करायचे आपल्याला. असो, सत्रजित नावाच्या राजाकडे एक श्रीमंतक नावाचा मणी होता. भगवंताने एके दिवशी त्या मण्याची अपेक्षा केली. याच्याकरता आपल्या आजोबाची श्रीमंती वाढवायची. उग्रसेन महाराजांचं राज्य डबघाईला आलतं कंसाच्या नालायकपणामुळे. दिला नाही. कालांतरानं या सत्रजिताचा भाऊ प्रसेन शिकारी करता वनात गेले. गळ्यात मणी घालून गेले. वाघानं त्याची शिकार केली आणि गळ्यातला चमकणारा मणी वाघानं दाळेत धरला. फिरत राहिला. एक रात्र अमावस्याची. त्या अमावस्याच्या रात्री वनात वाघ फिरत असताना ज्याच्या तोंडातून काय चमकतंय म्हणून जामवंतानी वाघ मारला आणि तो मणी घरी नेला. मुलगी नुकतीच जन्माला आलेली होती. तिच्या पाळण्यावर तो मणी बांधला. तिचं नाव होतं जामवंती. भगवंतावर चोरीचा आळ आला. सत्रजिताने सांगितलं कृष्णानं मणी मागितला होता. निश्चित माझ्या भावाची हत्या कृष्णाने केली असावा आणि माझा मणी चोरून नेला असा. चोरीचा आळ आला. एके दिवशी चंद्र पाहत नसते. युट्यूबवर ऐका, कधी कधी तुम्हाला दुसऱ्याही भागवतात ऐकायला भेटेल. त्या दिवशी गायीच्या चिखलाच्या खुरात, चिखलामध्ये गायीची खुर रुतली. त्या दिवशी पाऊस आला. पाऊस गायीच्या ते पाणी गायीच्या खुरात साचलं आणि आईच्या कडेवर असताना खुरामध्ये चंद्राचं बिंब पडलेलं पाहिलं. त्या दिवशी एक दोष असतो तो. एरवीच्या आयुष्यामध्ये वर्षाकाठी एक दिवशी चंद्र आवर्जून पाहायला पाहिजे. पाहला नाही. त्या दिवशी छतावर, गच्चीवर, पटांगणात, चौकात, चुलीवर दूध, गॅसवर म्हणा उकळलं पाहिजे. त्या दिवशी चंद्राचं बिंब त्याच्यात पडलं पाहिजे. चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. त्या दिवशी चंद्रामृत पडत असतं. एरवी चांदण्यांना चंद्रामृत रोज मिळते. आपल्याला भेटत नाही. आपल्याला त्याच दिवशी मिळते. त्या पौर्णिमेला कोजाग्रती पौर्णिमा म्हणतात. बघता बघता जामवंती मोठी होत होती. आता तिचं लग्नाचं वय आहे. पण जामवंती कशी माहिती का, तिला इतीत नख येतं, अंगावर इतीत केस आहेत. ती अस्वली नाही, रीश आहे. रीश म्हणजे अस्वली. आणि भगवंताच्या त्याला काय कळत नाही हो, कर्तुम अकर्तुम शक्ती त्याच्याकडे. त्या दिव्य नगरीकडे, त्या डोंगराकडे भगवान गेले. भगवंताला 2 कामं करायची होती. जामवंतीला आपलंसं करायचं होतं. एक बरीपैकी कामं होती. दुसरं काम होतं आपल्यावरला चोरीचा आळ संपवायचा होता. आणि तिसरं काम होतं जामवंताला 7व्या अवतारात वचन दिलं तर मी तुमच्यासोबत कुस्ती खेळेन. गेल्याबरोबर मानवी रूपात गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, कोण? जामवंत आपण? हो. आपली मुलगी म्हणे लग्नाला आली. होय. मला तिच्यासोबत लग्न करायचं. ते म्हणे बाजार मानला का मी? तुझ्यासारख्या अशा एवढूशा माणसाला पोरगी द्यायला मूर्ख आहे का मी? वेगात सांगतो. भगवान म्हणतात, जामवंत महाराज कोणाला देणार मुलगी तुम्ही? जो माझ्यासोबत कुस्ती खेळेल त्याला. मी एरीत हापटायलो, मला कुस्ती येत नाही. ही येते ना, पुराणाची येते ना, ती कशाला खेळू? खेळणारे ते आहेत लोक. जामवंतानं सांगितलं, जो माझ्यासोबत कुस्ती खेळेल मला हरवीन त्याला मुलगी देईल. लगेच झाडाच्या आडंगी गेलं, रूपन्न सोडंगी, लगेच लंगूट बंद. हलक्या वाजायला सुरू, जंगनाडी पकनाडी, जंगनाडी पकनाडी. हलकीचा बोल सांग, पकवादा वाजत नसते. कुस्तीला हलकीत लागत असते. पकवादा ते कुस्ती कशी खेळते ते नाचते रामकृष्ण हरी म्हणून. हलकी वाजली. जामवंताच्या धर्मपत्नी आपल्या पतीला सांगतात, मालक ऐका हो, ते किती छोटस आहे, त्याला मोडतान हो, त्याचे हातपाय मोडतान, मारतान त्याला काय कळायलं? जामवंत म्हणले तेच रगिले. बायकोच ऐकून जामवंत माग फिरले. लगेच, ओ महाराज माग काय फिरायले, चला. जामवंत म्हणले, पाय किती रगिले, बघ 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 बघ, मला खेळ म्हणते कुस्ती. आईसाहेब म्हणल्या, काय रे बापा, काय वेडा आहेस रे तू, एवढूसा जीव तुझा काय कुस्ती खेळतो? शांत बसा आईसाहेब. इच्छा झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती झाली.
पाणी पिलं नाही, अंगाला घाम आला नाही. जामवंत हैराण झाले. 28व्या दिवशी जामवंतानं पाय धरले. भगवंताने विचारलं माझे पाय का धरले? आजच धरतोय, उद्यापासून तुला माझ्या पडावं लागेल. आधी पाया पडे, पोरगी द्यायच्या आधी सासरा नव्हता. मुलगी दिल्यावर सासरे झाले, जावायला पाया पडावं लागेल. आणि मग देऊन टाकली जामवंती. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लाभस्ते शां जयस्ते शां एवनतिमिद्यां भव संस्कारे सर्वस्थितं पुनिताति जायते समंगलाय सर्वकुर्या सर्वस्थितेनं सावधान. भगवान निघाले. जाता जाता बायकोने मालकाला सांगितलं, अहो काही वरदक्षिणा दिली का? आपण त्याला हुंडा म्हणतो. वरदक्षिणा दिली का? गळ्यातला श्रीमंतक मणी काढा आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या गळ्यात घातला. तो 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. पावणे 22 क्विंटल सोनं देत होता रोजचा. आहे का भारतात इतका हुंडा देणारा कोणी? पहिली गोष्ट, हुंडा देणंच हे चूक आहे. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी जामवंताने दिलाय. घरी आले, आईंच्या पाया पडले. आई म्हणली, कृष्णा काय पोरगी केलीस रे? हिला इतीत नखन, इतीत अंगावर केसन तेन. ते म्हणला जाऊ दे कशी का असं, पण तिच्या बापाने हुंडा लय द्याला. मीच तिच्या हाताला धरून मीच तिला बाथरूमला नेत जाईन. पण पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी दिलाय ना तिच्या बापानं. मग आता रुपाचा कशाला विचार करायचा? गथुडं जड तो पावना गोड. ज्याचं गथुडं जड तो पावना गोड. चलतीचं नाव गाडी, बसतीचं नाव भांगार. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. काम 2 झाले. जामवंताचं शरीर रवरव करत होतं. मागच्या अवतारात कुस्ती खेळायची अशी लिहिली नव्हती वाल्मिकांनी, म्हणून कुस्ती नाही खेळता आली. त्याच्याकरता पुढे खेळली. कुंतीनं देवाला पाहून डोळे झाकले होते. वरिले सावळे परब्रह्म म्हणून स्वीकार केला. तिसरं एक काम होतं. अजून 2 काम आहेत, पण पुन्हा कधी सांगेल. तिसरं काम सांगतो. जामवंतीला घरी आणल्याच्या नंतर मणी सत्रजिताकडे देऊन टाकला. सांगितलं, राजा हा प्रसेन तुझा भाऊ आहे. वाघाने मारलं, वाघाला जामवंताने मारलं. जामवंताकडे मणी होता, तो तुम्हाला देऊन टाकला. मणी घेऊन टाका. पण ज्या वेळेला सत्रजिताला मणी दिला त्यावेळेला सत्यभामा उपवर झालेली होती. कोण होती सत्यभामा मागच्या जन्मात सांगता येईल तुम्हाला? आहिमही नावाच्या राक्षसाची पत्नी चंद्रसेना. ही 7व्या अवतारातली चंद्रसेना मारुतीरायला विनंती करून प्रभूला पलंगावर बोलिल. पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र परस्त्रीच्या पलंगावर जाणं शक्य नव्हतं, म्हणून तिचा पलंग मोडला. पंढरपुरातल्या मालकाने ज्या अंगठ्यानं तिचा पलंग मोडला, तिनं शाप दिला, ज्या अंगठ्याने माझा पलंग मोडला त्याच अंगठ्याला तुला पुढच्या अवतारात बाण लागेल. भिल्ले इंदिले शारंगधर. देवाचं निजधाम तिथून झालं. मग सत्यभामेचं लग्न झालं. देशिमंतक मणी आंदनी. सत्रजितानं तो मणी देऊन टाकला. कालांतराने कृतवर्म्या नावाच्या राक्षसाला मारलं. कृतवर्म्या सुद्धा मारला. मणी प्राप्त झाला. आकुराकडे मणी दिला. तो मणी आकुराकडे दिल्याच्या नंतर भगवान शिवशंकराच्या दरबारात अन्न सत्र झालं. सासरवाडीतून आलेलं धन होतं, ते शुद्ध केल्याशिवाय पचत नसते. कोणतं धन माहिती आहे? सासरवाडीतली सगळी लोक संपल्याच्या नंतर जे उरलेलं धन जावायला मिळत असतं का, त्या धनावर 6 दोष असतात. हे धन अन्नात, यात्रेत, बऱ्यापैकी अशा कार्यात जर खर्च केलं तर ते धन पोषक राहतं. अन्यथा ते धन इकडच्या पिढीला संपित असते. मग ते धन शुद्ध करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने पुन्हा एक काय केलं सांगू तुम्हाला. विश्वात एक असा वारकरी जन्माला आला. मी परवाला इथं कीर्तन होतं, भाऊबाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता खिळदला. तिथं तो प्रसंग सांगितला. इतका पुण्यवान वारकरी, त्या वारकऱ्याचा भाऊ राजाची स्तुती करायचा.
मग राजाने प्रचंड संपत्ती त्या सुदामदेवाच्या भावाला दिली. पण कालांतरानं तो राजा मेला, सुदामदेवाच्या भावाची सगळी संपत्ती गेली. सुदामदेवाचे भाऊ जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागायला बसले होते. आणि सुदामदेवानं ज्या वेळेला पंढरीतल्या मालकाचं अविरत भजन केलं, पंढरीतल्या मालकाला सासरवाडीतून आलेलं धन काय करावा म्हणून या भारत देशातल्या सुदामदेव नावाच्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं. 52 अर्बुजादी टनानं कुंटलाने सोनं उरलं. करावं काय? विश्वकर्मा महाराजाला सांगितलं, निष्ठावंत वारकऱ्याला दिलेलं वापस घेऊ नका, त्या सुदामदेवाचा मसनवाटा सोन्याचा करा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. तांदळे बुवा, रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हती, खाली बोंबलत येत होती पुण्य संपल्यावर. पण सुदामदेवाला गावही सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात एकच असा वारकरी जन्माला आला, त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. त्या सुदामदेवाला गावही सोन्याचं, मशानभूमी सोन्याची. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. सोन्याचं गाव दिलं त्या सुदामदेवाला. आमचा मित्र म्हणे, काय सुदामदेवाच्या घरचे पोहे होते बरं का, काय ते पोहे रुचकर होते. त्या पोह्याला देव प्रसन्न झाला. लक्ष्मीला पोहे येत नव्हते का? 16,160 पत्न्या होत्या, पोहे करता येत नव्हते का त्यांना? त्या पोह्यावर सुदामदेवाचा भाव होता, भाव. ते गाव तिकडे सोन्याचं केलं. इकडे सत्यभामा, मित्रविंद्या, कालिंदी, राई, रुक्मिणी आई साहेब, जामवंती, ह्या 16,100 दिव्य असा विस्तीर्ण मंडप आहे. त्या लग्नाला, रुक्मिणीच्या लग्नाला समुद्र सुद्धा आलते. त्या अंगातल्या रोमाच्या खड्ड्यात बसवले होते. ते स्क्वॉड माईक आहे ना, ते छोटं ते माईक द्या. ते एक माईक आहे ना, ते बोलते ते स्वतंत्र. चालू करून द्या. यांच्याकडे द्या, मला देतात ते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं रुक्मिणी मातेशी लग्न झालं. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी. ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनाशिमा दे. आता एक विचार श्रीकृष्ण नोवरा त्यासी समर्पु म्हणे. रुक्मा पुत्र वडील जष्ट त्यासी पुसणे. कुर्या द्वयोर मंगल वधूवरे सावधान. सीता रामपती विशेष जगती. चंद्रा परी रोहिणी सावित्री पति सत्यवान जनुती. नारायणा लक्ष्मी खाली रुक्मिणी मलिका सुकरे. ऐसा आनंद बंसीधरा तैसी शोभे शारजा गणपति. कुर्यात सदा मंगल शुभवतु सावधान. सावधान ज्ञाने से भगवान गीतार्थ लिहला. सामान्य लोकास्तव देहूचा तुकया अभंग रचितो.
ग्रंथ कीर्तनी सदा या संतनामास्तव आशीर्वाद वदति ते वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान आदो राम तपोवनादिगमनम् अथवा मृग कंचन वैदेही हरण जटायुस्मरण सुग्रीवसं भाषण वालिनी दनो समुद्र तरनं लंकापुरी दहनं पश्यन्तरा वनकुम्भकर्णहरणो यद्वीतरा मायनो कुर्याद्वयोर मंगलम वधुवराश्वं भवतु सावधान. बाप्पा वेदीचं म्हणा शेवटचे आता सावधान. आता सावधान समयो सादा समी पैयशे वादान फलार्ध घटिका संपूर्ण आलियसे भावे गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा आदरे दोपक्षी कुलदेवता वधुवरा कोर्या सदा मंगलम चिरंजीव सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव काराबलं बलवंत देव विद्याबलं दैव बलवंत देव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि आपले कुलस्वामीचे चिंतन सदा वाजंत्री सावचित्त सावधान. या पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत पंढरपुरात काय वाजत गाजत उभे राहा. उभे राहा. राजा भीम काला होत्या नवतनी कन्या राधा भीम खुलीनी देवी पंढरीच्या राणा रुक्मिणी दिली पंढरीच्या राणा दिली पंढरीच्या राणा हो 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 तार मृदंग ताल मृदंग किती हर्षाची वाजती किती
हर्षाने वाजती सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत फक्त एक अर्धा मिनिट भीक मागतो नंतर तुम्हाला खाली बसवणार आहे सर्वांनी हातवरी करा आणि सद्गुरु स्वामींच्या नावाचा जप करायचा गुरु महाराज जय जय चैतन्य सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय चैतन्य सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय चैतन्य सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय चैतन्य सद्गुरु जय जय चैतन्य सद्गुरु जय जय चैतन्य सद्गुरु जय चैतन्य सद्गुरु जय जय चैतन्य सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय चैतन्य सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय चैतन्य सद्गुरु सद्गुरु चैतन्यानंद स्वामी महाराज की जय सद्गुरु मदन महाराज की जय उर्वरित वेळेमध्ये हो हो नाही आता थोड्या वेळात हो पूजेच्या अगोदर उर्वरित वेळेमध्ये भगवंताचा निजधामाचा प्रसंग होईल फार धावत्या वेळामध्ये तक्षकाचं चरित्र होईल आणि गोकर्ण 15 मिनिटात नंतर पूजा एकला सगळ्यांना जेवण्यासाठी मोकळं कालांतराने विटेवरच्या मालकाचं पूर्ण आयुष्य द्वापारयुगातलं पांडवांसाठी खर्च झालं द्वारकेचा राणा पांडवा घरी पुढे जी पांडवावर अरिष्ट आली ती अरिष्ट ब्रह्मांडाच्या मालकानं निवारण केली द्रौपदीच्या वस्त्रहरण करता जगाचा बाप वस्त्र झाला कौरवे पांचाळी सभे माझी आणली वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली भगवान वस्त्राच्या रूपात आहे राजे हो विन्मक हा सारखा पापी माणूस वाक्य नीट लक्षात ठेवा इन्मक ज्याचं नाव आहे विन्मक हा कौरवाच्या कुळामध्ये सर्वात हरामखोर माणूस होता भडवा होता बुजदिल होता नालायक होता द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली पाहिली आणि मग 78 लोक एका पंक्तीला एकूण 36 लोक होते त्याच्यात ते सर्व उठून गेले फक्त 5 पांडव उजव्या हाताला होते इकडे 78 लोक होते त्याच्यात भीष्म आणि द्रोण होते द्रौपदीची अपेक्षा होती या 2 लोकांनी आपलं शरीर पाहू नये इन्मखानी शकुनीला जाग केलं शकुनीनं दुर्योधनाला जाग केलं दुःशासन जागा झाला जयद्रथ जागा झाला आणि जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्यांनी सांगितलं वहिनी तूप वाढा चोळीला गाठी 2 गाठीच्या चोळ्या तर शक्यतो नाहीत फक्त फार एखादी जुनाट माथारी असेल तिला लागाची गाठीची चोळी असू शकते परवाला पाहिलं मी त्या गावात गेलो कीर्तनाला
त्या गुरुजींची आजी आलती दर्शन करता. त्या आजीला लागाची गाठीची चोळी होती. ही चोळी तुम्हाला आता बघायची असेल तर मुक्ताई साहेबांच्या अंगावर फोटो जर ओरिजिनल काढलेला असेल तर आदिशक्ती मुक्ताबाईच्या अंगावर तीच चोळी. मग पांडवांकडे बघितलं, एकही तुपाचं बकेट घ्यायला कोणी उठला नाही. डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात तूप वाढण्यासाठी पात्र आहे, वगराळ आहे, चमचा असेल, बुटका असेल, तांब्या असेल. बघ भाऊ तर लांब होता, द्रुपद राजाचा पुत्र द्रौपदीचा भाऊ दूर होता, पण ब्रह्मांडाचा मालक द्वापार युगात सख्या बहिणीपेक्षा जास्त बहीण म्हणून मानित होता द्रौपदीला. आणि द्रौपदीनं सर्वस्व देवाला समर्पित केलं तर तिनं सुद्धा त्याला भाऊ मानायचं. ज्या वेळेला भगवंताचा धावा केला, देवा 5 पांडवांनी शरीर पाहिलं तरी ते माझे पती आहेत, अधिकारी. 98 पैकी द्रोण आणि भीष्म सोडून दिलं ते मूर्ख आहेत. वेड्या माणसानं शरीर झाकलं पाहिलं काय, उघडं पाहिलं काय, दुःख नाही रे. पण 2 अधिकारी लोक आहेत रे, द्रोण आणि भीष्म. त्यांनी मला बघू नये. देवाला किती सांभाळलं होतं. अविरत रात्रंदिवस द्रौपदीच्या अंतकरणात सारखं चिंतन होतं. मला असं वाटतं मी पहिल्या दिवशी कथेत द्रौपदीचं चरित्र सांगितलं. अर्जुनाच्या अंगावरचे रोम फक्त कृष्ण म्हणतात, पण अंगावर रोम आहेत त्यावेळेला. अर्जुनाच्या डोक्यावरची केस अशी खाली पडल्याच्या नंतर ती कृष्ण म्हणत नव्हती. द्रौपदीच्या डोक्याचे केस इंचरल्यावर जितके खाली पडतील तितके कृष्ण म्हणत होते. काय शरीर नामी झालं असेल. असं ठराविक लोकांचं शरीर असतं. मला तुम्ही सांगितलं ब्रह्मलीन शिवस्वरूप सद्गुरु चैतन्य महाराज जात राहिल्याच्या नंतर 3 दिवस पार्थिव ठेवलं होतं. तर 3ऱ्या दिवशी सुद्धा सद्गुरु चैतन्य महाराजांच्या शरीराचे हात पाय हालत होते, वाकवत होते. किती तेजस्वी असेल ते शरीर. हे वर्णन करत असताना मी श्रीमंत श्री चोखोबारायांचा पुरावा दिलता तुम्हाला की चोखोबारायचं 3ऱ्या दिवशी प्रेत एका मातीच्या ढिगाला खाली सापडल्याच्या नंतर त्याच्यातून तुळशीचा आणि आबिराचा सुगंध येत होता. शरीर भजन करतं असं ठराविक लोकांचं असतं. द्रौपदीच्या डोक्यावरचे केस खाली पडल्याच्या नंतर, अंगावरचे रोम खाली गळाल्याच्या नंतर ते कृष्ण म्हणत होते नष्ट होईपर्यंत. चोखोबारायच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर चोखोबारायचं पार्थिव ज्यावेळेला चंद्रभागेच्या तीरावर लाकडावर ते पार्थिव टाकलं, चोखोबारायचा मुलगा कर्ममेळा याच्या हातामध्ये भडाग्नी दिला. भडाग्नी आज गरज नाही तो अग्नी सांगायचा, पण द्रौपदीच्या बाबतीत बोलत असताना सांगतो, नाही तर तो श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला तो अग्नी सांगत असतात. मशानी नेवनी भडाग्नी देवनी येती परतोनी माघारी. माणसाला पेटवतात त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात असं पुराण सांगते. बाळू नाही. कर्ममेळाच्या हातामध्ये ती भडाग्नी दिला आणि त्याने आपल्या बाबाच्या छातीवर पूर्वेकडे तोंड करून तो अग्नी वडिलांच्या पार्थिवावर ठेवला. बघता बघता ती लाकडं पेटत होती. हळूहळू हळूहळू चोखोबारायचं पार्थिव दग्ध झालं.
धगधग त्या निखाऱ्याकडे पाहत असताना एका बाईच्या डोळ्यातून पाणी आलत. बाईचं नाव होतं सोयराबाई. चोखोबाराय एकदा दर्शनाकरता पांडुरंगाच्या मंदिराकडे गेले. पायरीचं दर्शन घेऊन जात होते, पण धाडस केलं आणि पायरी चढायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तिथल्या सेवकांनी चोखोबारायला फार मारलं होतं. पाठ बऱ्यापैकी फुटली होती. बोरीच्या झाडाखाली सकाळी तुळशीची पूजा करून बोरीच्या झाडाखाली बसलेल्या आपल्या मालकाची पाठ पाहिली. सोयराबाईने विचारलं, मालक आपल्या पाठीला काय झालं? काही नाही ग, चंद्रभागेत जात असताना पहाटे अंधारात पाय घसरला आणि त्या खडकावर पडलो आणि पाठीला खडक लागतो. महाराज, ती सोयराबाई होती. या बाईचे 27 दिवस लुगडे आणि तिच्या मुलाचे बाळांत ते पंढरपुरातल्या मालकाने साडी नेसून धुतले. ती बाई असं मान्य कशी करील? सोयराबाईनं सांगितलं, धनी एक बोलू तुम्हाला, चंद्रभागेमध्ये खडकाळ भाग हा पद्मतीर्थाला आहे. आणि या पद्मतीर्थावर जर खडक असेल तर पद्मतीर्थावर तुम्हाला आंघोळ करण्याची परमिशन नाही, परवानगी नाही. मग पद्मतीर्थावर तुम्ही जाऊच शकत नाहीत. इतरत्र चंद्रभागेत खडक नाही आणि मग तिथं तुमच्या अंगाला खडक लागलं कुठून? जाऊ दे ग, जाऊ दे. एक बोलू मालक, तुम्ही मंदिरात जाण्याचं धाडस केलं तर त्यावेळेला तुम्हाला सेवेकऱ्यांनी मारलंय. जी होय, मारले. किती भजन करता हो त्या मालकाचं तुम्ही? त्या परमेश्वराच्या अंतकरणात दया आली नाही, त्यानं सेवे करायला परमिशन दिली मारण्याची. जाऊ दे ग सोयरा, दर्शन जरी नाही त्याच्या मंदिरात जाऊन घेता आलं तरी मी चंद्रभागेच्या तीरावर लिंबाच्या कडेला त्याचं भजन करत असताना विठोबा रुक्माई झालं की ते मला बुक्का लावायला येत असतो. विश्वाच्या पाठीवर कितीतरी वारकऱ्यांनी भजन केलं, पण स्वतः भजनाचा मध्य झाल्याच्या नंतर बुक्का लावण्यासाठी कोणाला येत असेल तर तो फक्त चोखोबारायला येत होता. मला तो बुक्का लावता येईल. आणि त्या मालकाची आठवण करून प्रेत जळत असताना, त्या प्रेताच्या धगधगत्या भडाग्नीकडे पाहत असताना अंबरडा फोड देवा, जिवंतपणी येऊ दिलं नाहीस रे मंदिरात. एक गोडसे एक वाक्य ऐकील तुम्ही. उघडा हे दार आम्ही आलो राया, उघडा हे द्वार आम्ही आलो राया. देवा नाही उघडलंच रे दार, सेवे करायला पाठवून मारलंच रे मालकाला. काय देवा बुक्का लावलास रे. किती भजन केलं रे माझ्या मालकाने देवा. तिसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाच्या लोकांनी, शेवक बादशाचे मुसलमान होते, या यवनाच्या लोकांनी मातीच्या ढिगाराखाली काढलेलं प्रेत, त्याच्यातून तुळशीचा सुगंध येतो रे. एवढ्या पवित्र माझ्या पतीच्या देहाचा तू अपमान केलास रे देवा, तू अपमान केला. म्हणे रे म्हणे रे चोखियाची मारी, म्हणे रे चोखियाची मारी.
अपमान केलास, प्रणाम केला अग्नीला. दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेवरायचं पाचारण केलं. नामा आलास, जी बालक आलो. विटेवरनं उडी टाकली, नामदेवरायच्या गळ्याला मिठी मारली, नामदेवरायच्या मानेवर मान टाकली. ढास 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 विटेवरचा मालक रडत होता. काय झालं प्रभू? नामा, माझा चोखोबा गेला रे. चंद्रभागेच्या तीरावर चोखोबाचा अंत्यविधी झाला रे नामा. जी मालक, एक काम करतोस, त्या चोखोबाच्या घरातली माणसं आस्ती संचय करायला जाण्याच्या अगोदर आस्ती घेऊन येशील का? नामदेवराय मंदिरापासून बऱ्यापैकी दूर गेले. पुन्हा परत आले, देवाला विचारलं, देवा, बऱ्यापैकी गौंडी बांधकाम करता करता मृत्यू पावले, त्या गौंड्यांचा अंत्यविधी झालाय, सर्वांना पेटवले, याच्यातल्या चोखोबारायच्या आस्ती कशा ओळखायच्या? अंतकरण गदगदलं. तिसऱ्या दिवशी ज्याच्या शरीरातून तुळशीचा आणि बुक्याचा सुगंध येतो, त्याच्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, घेऊन असतील. गेले नामदेवराय. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी. आस्ती घेतल्या, कानाला लावल्या, आंजोळीमध्ये आस्ती घेतल्या. आणि आता जिथं नामदेवरायची पायरी आहे तिथपर्यंत नामदेवराय आल्याबरोबर विटेवरचा मालक धाड 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 पळत